एकदम खा. एवढं खायला एकदम खारे. दिवाळीनंतर आज आमचं कॉलेज चालू झालं आणि कॉलेजला जातानाच बरोबर पावसाचं वातावरण झालं. आज दिवाळीनंतर पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी लेट. 9च्या कॉलेजला आम्ही 10:30 वाजता पोहोचलो. तसं पण आमचं सबमिशन चालू होतं म्हणून आम्हाला कोण काय विचारलं नाही. मग थोडंसं सबमिशनचं लिहून एवढ्यातच झाला 15 मिनिटाचा ब्रेक आणि जॉर्डनचा बूट घालून आले गावभर दाखवायला. खरं होती ती फर्स्ट कॉपीच. मग आज परत तेवढंच लेक्चर करून आम्ही आता चाललो रूमवर. मग तवर जेव बंडा गाडी घेऊन आला. मग आता 2:3 म्हणत आम्ही चाललो रूमवर. गेल्याबरोबर पहिला शिटा काढा घेतला. तिथं बसून प्लॅन झाला की आमचा आता मॅगी करायचा. मग ती मॅगी आणायला आम्ही आलो तिथल्या एका बाजारमध्ये. मग आता परत मॅगी घेऊन चाललो रूमवर. खरं आमच्यात लागली होती पहिला शिटा काढून मग मॅगी करायची. अर्धा तास शिटा काढून आम्ही केली मॅगी करायला चालू. साठी पहिला लागणार सामान आम्ही एकत्र करून घेतलं. पहिला गॅसवर पातेलं ठेवून त्यात पाणी घालून घेतलं. कारण नंतर आठवलं गॅसच बंद होता. गॅस लावून पाणी तापवा ठेवली आणि त्याबरोबरच लावलं आम्ही द लेजंड किशोर कुमारची लेजंड गाणी. मग केली मॅगी फोडायला सुरुवात आणि तापलेल्या पाण्यात टाकलं मॅगी मसाला. तसं तर स्वाद येण्यासाठी आम्ही आणलेला एक्स्ट्रा मसाला. तर राहिलेलं एक पाकिट होतं ते मी फोडलं आणि केला मॅगीचा सगळा बुकना. वरच इकडे सगळं तापलेल्या पाण्याला उकळी फुटालती. मग आम्ही केलेल्या मॅगीचा बुकना आम्ही त्यात टाकून घेतला आणि ठेवलं 2 मिनिटं शिजायला. खरं तर ते 2 मिनिटं नाही अर्धा तास होता. मग आम्ही पातेल्यावरचं भांडं काढून वाटायला सुरुवात केली. तयार झाल्या भावानं मेयोनीज टाकायचं राहिली त्यात. ती पण टाकून पूर्ण वड्या. न भांडता सगळ्यांच्यात एक सामान वाटलं. मॅगी डायरेक्ट तोंडात घातल्यावर कळायचं बंद झालं. कारण ते होतं जेवढं गरम काय विचारू नका. मॅगी तर काय मी खातोच. तुम्ही असं कधी केला काय कमेंट मध्ये सांगा. याला जिभेवर ठेवून वडं म्हणताना यो का शानच व्हायला. अशाच ब्लॉग बनवण्यासाठी आताच आपल्या पेजला फॉलो करा.